नमस्कार, संविधान टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे। जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज साहेब, माझ्यावर अन्याय होत आहे। कारण माझं गायरान जमीन मिळालेली आहे मला। मुद्दाम माझ्या विरोधकांना प्रशासनाला वेटीला धरून तिथं येऊन पंचनामा करून रात्रीला 7:30 वाजता माझं BSNLचं चॅनल मार्फत काही पैसे लुबाडण्यासाठी हा खटाटोप करत आहे। कारण ही माझी गायरान जमीन, माझा पट्टा आहे, माझा सातबार आहे, सगळं आहे असून सुद्धा जाणून बुजून खोटे ठराव घेऊन तो माझ्यावर मुद्दाम काहीतरी त्रास देण्याच्या हेतूनं मला असं मुद्दाम हे करत आहे, प्रशासनाकडून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे। तरी मला जोपर्यंत, आणि दुसरा मुद्दा असा आहे की माझ्या गायरान जमिनीचा जो पट्टा झालेला आहे, तर हे 27ला 118 खाडाखोड करून केलेला आहे। ते सुद्धा कुठल्या तरी मंडळ अधिकाऱ्यामार्फत म्हणा की तलाट्यामार्फत त्यांनी केलेलं आहे, खाडाखोड केलेला आहे। नाही, आता ते त्या तत्कालीन उत्तरवार म्हणून नावाचे तलाठी होते, त्यांच्या माध्यमातून झाला असेल माझा एक अंदाज आहे। कारण तिथं ज्यावेळेस खाडाखोड केलेलं माझ्याजवळ पूर्ण आहे ते, आणि ते जाणून बुजून केलेलं आहे माझ्या वैयक्तिक दुश्मनीमधून आणि राजकीय दुश्मनीमधून, आणि हे मला नेहमी असा त्रास देत आहेत। तरी माझ्यावर जे अन्याय होणार तर सरकारनं मला दूर करावं एवढी माझी विनंती आहे। तसंच उपसरपंच आमच्या गावातील सलगरा गावचे हे आपल्या विकास कामामध्ये खूप भरपूर निधी आणून त्याच्यामध्ये सगळं बोगस रोड, बोगस कामं करून हजारो लाखो रुपये लुबाडले आहेत। आणि ते 50,000चं शेड उभारून 5 लाखाचं अनुदान उचललेलं आहे, त्याची सुद्धा चौकशी व्हावी प्रशासनामार्फत अशी मी विनंती करतो। तो माझ्या शेतामध्ये गायरान गट क्रमांक 27 मध्ये माझा कब्जा जवळपास 40 ते 42 वर्षापासून आहे, आणि त्या शेतामध्ये येऊन तो मुद्दाम जाणून बुजून रात्रीला 7:30 वाजता येऊन पंचनामा करून अहवाल सादर करून इथं BSNLच्या जागेसाठी चांगली जागा आहे असं म्हणून शासनाची दिशाभूल केलेला आहे। आणि त्यांनी शासनाला पंचनामा करून पाठविल्यामुळे तो ग्राह्य धरून त्यांनी पण त्यांच्या लक्षात आलं नाही की दिशाभूल करून यांनी पंचनामा केलेला आहे।